सत्यवान म्हात्रे 27 गाव संघ समितीचा उपाध्यक्ष। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं ई वॉर्ड ऑफिस या हाकेच्या अंतरावरती आहे आणि हा रस्त्याचं काम 4 दिवसापूर्वी केलेलं होतं। मी आता खडी हातात उचलून देखील दाखवली, त्यातलं डांबर निघून गेलेलं आहे आणि फक्त खडी तिथे शिल्लक राहिलेली आहे। मी तर म्हणतो असे फालतू काम करू नका। लोकांना किती दिवस फसवणार आहात तुम्ही? बंद करा हे। आणि जो कोणी ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याचे बिल थांबवण्यात यावं। हे साठेलोटे कशाला करायचे? यात ना आमदाराचा रोल आहे ना खासदाराचा। हे प्रशासनच भ्रष्ट आहे। दरोडेखोर महानगरपालिका आम्ही बोलतो त्याला कारण आहे, हे दरोडेखोर महानगरपालिका आणि त्याचे जे जेई आहेत ते जेई तसेच आहेत। आम्हाला शिक्षण नाहीये, पण आम्हाला एवढं तर समजतं की डांबर टाकल्याने रस्ता बनतो, पण डांबर टाकतच नाहीये, नुसती खडी टाकतायत, कलर लावलेली खडी टाकतायत आणि ती खडी निघून जाते। आता पुन्हा तिथे खड्डे झालेले आहेत। याला जबाबदार जे प्रशासन असेल त्यांच्यावरती योग्य कारवाई जर झाली नाही याचे परिणाम त्यांनी भोगायला तयार राहायचे। पण दुसरा विषय, कालपासून ते जप्तीच्या नोटिशी घेऊन फिरत आहेत आणि जप्तीच्या नोटिशी लोकांकडून पैसे वसूल करून हे असला थर्ड क्लास असला रस्ते बनवण्यासाठी तुम्ही पैसे आमच्याकडून वसूल करतायत। ताजी घटना 28 तारखेला 2 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला। यांच्याकडे औषधं नाहीये 300 रुपयाचं आणि असले लाखो करोडो रुपये रस्त्यामध्ये फुकतायत हे लोक बिना मतलबचे। योग्य ती कारवाई झाली पाहिजे। मी रितसर अर्ज देखील करणार आहे। आता संबंधित जेई आणि तो ठेकेदार आहे दोघांवरही कारवाई झाली पाहिजे।